नासिक की स्नेहा बनी इनकम टैक्स अधिकारी। स्नेहा ने सच कर दिखाया कि अगर आपके हौसले बुलंद हैं तो सफलता जरूर मिलती है। अपने बुलंद हौसलों से आर्थिक तंगी को मात देकर नासिक की स्नेहा बनी इनकम टैक्स अधिकारी। झोपड़पट्टी में रहने वाली स्नेहा कोले को अपने सपने सच करने से नहीं रोक सकी गरीबी और मजबूरी। नासिक की रहने वाली स्नेहा कोले आम्रपाली झोपड़पट्टी में रहती हैं। उनके परिवार में 2 वक्त की रोटी जुटाना मुश्किल की बात होती थी। स्नेहा के माता पिता मजदूरी करते हैं। स्नेहा कोले ने संविधान निर्माता भीमराव अंबेडकर को आदर्श मानते हुए अपनी पढ़ाई जारी रखी। पढ़ाई का खर्च उठाने में मुश्किलें भी आईं, लेकिन स्नेहा ने उसका सामना किया और संदीप फाउंडेशन कॉलेज नासिक से इंजीनियरिंग की डिग्री पूरी की और प्रतियोगी परीक्षाओं में हिस्सा लिया और इनकम टैक्स इंस्पेक्टर के रूप में उनका चयन हो गया। स्नेहा अपने इस मंजिल को प्राप्त करने कसूरी अपने माता पिता और सहयोगियों को देती है। इनकम टॅक्सची परीक्षा पास झाली आहे। आज अतिशय आनंदाचा दिवस आमच्या वस्तीसाठी आहे। खऱ्या अर्थाने बघायला जर गेलं तर आमच्या वस्तीचं एक भूषण आमच्या नेहाताईच्या माध्यमातनं, म्हणजे ही एकच एक्झाम नाही, याच्या अगोदर तलाठी, याच्या अगोदर जीएसटी ऑफिसर अशा 4-5 एक्झाम क्रॅक केल्या। प्रत्येक एक्झाम नोकरीला रुजू होते आणि 3 महिन्याने 4 महिन्याने राजीनामा देऊन परत दुसरी नोकरी जॉईन करते। आता शेवटी आता परत स्टेट सेल्स इन्स्पेक्टर म्हणून तिची नियुक्ती झाली। त्याबद्दल मी आमच्या दीदीचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं प्रत्येक मुलीसाठी अतिशय अभिमानास्पद आणि एक ऊर्जा स्त्रोत म्हणून आज सर्वांनी दीदीकडे बघितलं पाहिजे। अतिशय खडतर परिस्थितीमध्ये प्रवास करत असताना आणि खऱ्या अर्थाने सांगायचं राहिलं तर परिवारामध्ये कोणीही मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलं नाही। आपण अशा परिस्थितीमध्ये इन्कम टॅक्सची परीक्षा पास झाली आज, काय भावना आहेत तुझ्या? काय आनंद आहे व्यक्त होतोय? स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाल्यामुळे मी माझे एक्सप्रेशन नाही सांगू शकत आहे शब्दात। खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स सगळ्यांचा। आई वडील जास्त खुश आहे। तुला कोणी सहकार्य केलं? तुझे शिक्षक, तुझे आई वडील, तुझे नातेवाईक? मला माझ्या फॅमिलीचा एक्स्ट्रीमली जास्त सपोर्ट होता, नातेवाईकांचा, फ्रेंड्सचा। आज तुला कॅडर भेटलंय, त्या तू कामावरती रुजू होशील। आपली कौटुंबिक परिस्थिती हातावरची आहे, कुटुंबाला काय मदत होईल तुझ्याकडनं? फायनान्शियली स्टॅबिलिटी येऊन जाईल।